ठरलाय उर्मिलाताई आणि एकनाथ दादा कंदूर यांचा राजा आणि सोबत पाहला शिरवडेकरांचा अप्रतिम जोडी पळून आज प्रथम क्रमांक आणि हे पाहू शकता एक नंबरची गाडी. ताई नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदा अभिनंदन तुमचं. सर्व काही गोष्टी आज घडत आल्या म्हणावं लागते. आज प्रथम क्रमांक सगळ्या नशिबाची गोष्ट आहे म्हणलं पाहिजे. कुठेतरी असं म्हणावं लागेल की नशिबात असलेलं जे म्हणतो ना आपण की कोण नेऊ शकत नाही, हे खरं आहे. आज खरं झालं. आपण मगाशी ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस तुम्ही माघारी निघाला होता, तो 5 ते 10 मिनिटाचा असेल आणि 1 नंबरचा गुलाल. काय सांगितलं? 1 नंबरच्या गुलालाचं श्रेय सगळं अप्पाला आणि राजा आणि संग्रामला जातंय. आणि ही गुलाल आहे ती नशिबाची गोष्ट आहे. आम्ही चाललेलो माघारी, स्टेजवर पुकारलं ताई तुमचा सन्मान घ्यायचा. सन्मान घेण्यासाठी मी स्टेजवर गेली तर पैरकरांची पोरं पळत आली की ताई नाही तुम्ही घ्यायचं ऑब्जेक्शन, असं असं आहे सगळं म्हणून. मग ऑब्जेक्शन घेतलं, सक्सेसफुल झालं आणि आपण 1 नंबर करून दाखवला. हिंदीत एक म्हण आहे बघा, हारकर जितने वाले को बाजीगर कहते. काय सांगाल आज ती हारलेली बाजी जिंकला तुम्ही? आज म्हणू शकतोय. कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहित होतं की आज पराभव झाला होता सेमीला, परंतु अचानक समजलं की खाली सुट्टीचा चावा घेतलेला होता, ऑब्जेक्शन आलं. नंतर काय सांगा तिथली प्रक्रिया पुढची सांगा. मी म्हणते नशिबाच्या गोष्टी आहे त्या समजल्या अगोदर मला लगेच फोन आला, पण शेठजी म्हणले बघा बस आपल्या गाडीने टांग्यानं मार खाल्लाय नकोच ऑब्जेक्शन घेऊ नका. पण पैरकरांनी सगळे सांगितलं की ह्या क्षेत्राला चुकीचं वळण लागाय नको ना, म्हणून आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आणि सक्सेसफुल झालं आणि गाडीने 1 नंबर केला. आनंद आहे. ताई राजाला पण मला वाटतं गाडीत काहीतरी भरायला घेतली. हो, राजा गाडीत भरलेला, आम्ही गाडीत बसलो तर जायचं आणि निघायचं असं चाललं होतं. त्यावर मग लगेच फोन करून सांगितलं की उतरावर राजाला खाली म्हणून आणि या घेऊन म्हणून. शेठजींनी कन्नड मध्ये काय सांगितलं? कन्नड मध्ये मी सांगितलं ऑब्जेक्शन उगाच नको देऊ नका, आन्सर भरपूर राहिलेले. पण हिनं मला सांगितलं की नाही चप्पलचा आवाज नाही, वाईट वळण लागेल बैलगाडीच्या तराला. बाकीचं काय असतं ठीक आहे, पाय पुढे आला किंवा सुट्टीत झाली. आणि अजून आवर्जून एक गोष्ट सांगते, दिलीप हे आपल्या फार्म हाऊसचा डॉलर हे सांभाळतात आणि राजा जसं आपल्या फार्म हाऊसला आलाय तसं कंटिन्यू गुलालाय. शिरवळचं एक मैदान सोडलं तर सगळं श्रेय दिलीपला जातंय. दिलीप राजाची तेवढी काळजी घेतात, त्याचं ट्रेनिंग घेतात, वॉकिंग घेतात, आवताला हाणतात, सगळं म्हणजे माझी कामं सोडून एक्स्ट्रा वेळ जी आहे ती सगळ्या ती राजातच गुंतवतात. त्यामुळे सगळं श्रेय त्यांना जाते. त्या सर्व गोष्टी पण भरपूर महत्वाच्या आहेत, कारण बैलाचा फिटनेस असेल तर त्याचं स्पीड त्याच स्पीडने वाढेल. मी नुसती पैसे खर्चायला नावाला मालकी नाही, सगळं श्रेय दिलीपला ते सगळं कष्ट करून घेतात. ते कष्ट जर करून घेतलं तर आज म्हणजे रिझल्ट चांगला आहे. ताई अजून पण मेंबर आहेत भरपूर. ही आपली टीम आहे, मथुरा फार्मची टीम आहे. काय सांगाल त्या टीम विषयी? म्हणजे ही टीम वर्कच आहे, राजावर प्रेम करणारी लोक आहे ती. बरोबर. शेठजी पण आहे. शेठजी एक मोठा विजय म्हणावा लागेल आज. मग कसं ऍक्च्युली बैलगाडी क्षेत्रात असं की एकट्यानं काही कुठली गोष्ट होत नाही, तर टीम वर्क आहे. बाकीची पोरांची सगळी ऍक्टिव्हिटी. विचार करा की आमच्या अगोदर सकाळी लवकर येऊन इथं सगळी व्यवस्था करून आणि सगळं म्हणजे शेतीचं काम बघत बघत बैलाचं बघून इथपर्यंत पोहोचतोय, म्हणजे छान आहे, सुंदर आहे. ज्यावेळेस गट पास होतो, नंदी सेमी पास होतो आणि ज्यावेळेस फायनलला तुम्ही सर्व टीम खाली जात असतात त्यावेळेस मनामध्ये काय भाव चाललेले असतात आणि लाईफ मध्ये झालं, सक्सेस मिळवलं, सर्व गोष्टी झाल्या, पण एक समाधान नावाची चीज असते, ते कुठेतरी मनामध्ये येते का भावना? नाही, आज कसं असतं का हिच्या कष्टाची कुठतरी मेहनत सार्थक होती का, तर ही लय कष्ट घेते ती. म्हणजे बैलगाडीच्या ज्या दिवशी आमचा शर्तीचा अड्डा असतोय ना, त्याच्या अगोदर पहिल्यापासून म्हणा बाकी सगळं नियोजन लावणं एवढं सोपं नाही, भरपूर त्रास असतोय. आणि त्याचं कुठेतरी फळ मिळलं की बाबा वाटतं चला ह्याने केलेलं काहीतरी सार्थक झालं. मला मी काय सांगा असतोय, आम्हाला असं काही विशेष नसते, पण शेवटी आहे आनंदात सहभागी होतोय आम्ही आणि आम्हाला पण आहे तिचा आनंद, ते आमचा आनंद आहे ना. अभिमान वाटतो का? म्हणजे 100% वाटणार. आता ही कुणाचं काम आहे का बिना चप्पलचं चालली आज सकाळपासून इकडं आहे, असं 100 साहजिकच आहे करणार. पहिल्यांदा क्षेत्रामध्ये आलेल्या त्यावेळेस एवढ्या उंचीवरती पोहोचतील, एवढं नाव करतील असं वाटलेलं का? कारण यापूर्वी बाकी गोष्टी झाल्या, फार्म हाऊस झाला, सर्व गोष्टी झाल्या, सर्व बिझनेस झाले, ते अप्रतिमरित्या सांभाळतातच, परंतु बैलगाडी क्षेत्रात पण त्याच स्ट्रॉंगनेसने उतरलेत आणि त्याच जिद्दीनं त्या खेळतायत म्हणावं लागेल बैलगाडी. नाही, मी आणि आमच्या मुली सगळी म्हणायचो, त्या मुली म्हणायच्या पप्पा मग मी एक थोडे दिवस करून बसणार, पण आता ती मला वाटत नाही थांबवली. आता नवीन नवीन खरेदी विश्वासच आहेत. तुम्ही पण म्हणतो चला करतात ना, करा, काय विषय येतो टाइम. म्हणजे शेठजींनी एक गोष्ट सांगितली आता बाईट, आमचं दैवत आहे सगळं, पैसा शेवट आजकाल काहीच नाही.
ते देतात पैसे खर्चायला म्हणून तर सगळं चाललंय. आणि एवढंच की आम्ही यांचा शब्द कुठं पडून देत नाही. खरेदीचं काहीतरी म्हटले शेडजी. शोधत असतं ती काय ना काहीतरी. बर, ती डिमांड कशा पद्धतीने असते? जर समजा ताईंला एखादा नंदी आवडला तर कशा पद्धतीने ताई लय तुमच्याकडे गोड बोलणं असतं का? गोड बोलून काम असतं, पण ते स्वतः निर्णय माझा असतो. अच्छा. पण तो राजा जरी घेतला तर मी त्यांना सगळं. नुसतं सांगितलं होतं. बर. पण तो खरेदीचा निर्णय माझा स्वतः होता की नाही हेच घ्यायचा. आणि मला तेव्हा माहित होतं की नाही ही एकच मला देणार आहे, दुसरा देणार नाही. पण आता ते स्वतः म्हणतात राजा थोडी झालं की या क्षेत्रात टिकायचंय तर नंदी पळालीच पाहिजे. बरोबर. मध्ये पंचायत समितीचे इलेक्शन लागलेले, मला फोन आले उभा राहा यांना फोन गेले. त्यांनी मला म्हणले आई माझ्या तुला अजून एक बैल घेऊन देतो पण ह्यात काय पडू नको, त्याचा पाय धरायला लागते तर त्यामुळे राजकारण नकोच. त्यामुळे देणार आहे एक घेऊन. अजून टॉपची खरेदी होईल पण मला वाटतं 6 महिने वर्ष जाईल. ताई, तुमचा आवडता नंदी बकासूर सुद्धा आज फायनलला पात्र झालेलं, परंतु सामना आवडता गाडी नंदी झाली. आणि आपण दैवत म्हणतो. मी बकासूरला म्हणजे दैवत म्हणतो. माझा आवडता नंदी मला खूप आवडतो. हा. पण बकासुरा नंदीच आहे. देवाच आपण कसं देवाची बरोबर कुणाबरोबरच करू शकत नाही, तसं बकासूरची बरोबर कुणासोबत होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं एक वेगळंच आमच्या हृदयात स्थान आहे की बाबा ना ती काहीतरी आहे वेगळं. ते पण आवडती ना आवडती मला घोटं सध्या आवडतं माझ्या नंदी सोडून. पिंपळगाव बसवंतला नाशिकला मैदान आहे मोठं. नाशिककरांचं भरपूर म्हणजे नाशिककरांना पण वाटतं की राजा पण आम्हाला नाशिकमध्ये मैदानात दिसावा. तर काय प्लॅनिंग चालू आहे का? कशा पद्धतीने? नाशिकला जायची तयारी आता हे नाशिकलाच करता येते आम्हाला. आमची नाशिकची तयारी झाली. नाही, नाशिकच्या अगोदरच नियोजन झालंय. जाणार आहे नाशिकला. नाशिक उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांची खूप इच्छा आहे की ताईंनी ह्या मैदानाला यावं. मला बरेचसे फोन आले तिकडून की ताई तुम्ही ह्या मैदानाला या. शेटजी नाहीत पण शेटजीने मला सांगितलंय तुझं सगळी शेटजीने व्यवस्था केली आमची जायची. जाणार आहे त्या मैदानाला. मी तुमच्या मार्फत सर्वांना सांगते की सगळ्यांनी या मैदानाला येऊन या मैदानाची शोभा वाढावी. खरोखर उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर मैदान गणेश भवन. ताई, पायरा मी डायरेक्टली विचारणार नाही, तुम्ही झालेला आहे पायरा, परंतु एक्झॅक्ट कोण असू शकतं, जोडी पडले का नाही तेवढं सांगा मला. नवीन जोडी आहे, तुम्ही गेस करा. नवीन जोडी. आपण काय बोलाल? 2 शब्द, जास्त वेळ नाही घेत तुमचं. एक कसा आनंद आहे, एक मोठा विजय, सर्व गोष्टी आज घडत गेल्या आणि आज प्रथम क्रमांक झाला. आज काय गाडी पहिली चांगली आणि शेठजी पण आहेत आज. काय चर्चा झाली तुमची फायनल पूर्वी? आमची काय नसतं. बैलगाडी क्षेत्राची ताई मी आप्पा दादा म्हणजे मी आपण दादा आप्पा आणि कंदूरचा राजा एक नातं एक खूप वेगळं आहे. काय सांगाल आप्पा? आमचं नातं एक लय जोरदार नातं आहे पण जरा झाली चूक माझ्या काय चुकी झालेली? ती आमच्यात आहे नको चालतंय. ताई, आता नाशिकच्या मैदानातच राजा दिसेल आम्हाला. शेठजी, बंधू पण कायम असतात ताईंचे, त्यांच्याविषयी काय सांगाल? कारण एक म्हणतात की एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व ताईंच्या सोबत कायम असते. दोन्ही मिळून मला डबे काढते मी कायम सांगत असते. कसं आहे का, गाईड करायला म्हणजे सिरियस सांगायचं तर गाईड करायला ह्याचं काम असतंय. बैलांच्या कुठल्याही नदीची खरेदी असू द्यात किंवा त्याची पारख असू द्यात, प्रत्येक गोष्टीत हा समोर असतो. मी ना कधी पण सांगतो नवीन खरेदी असं पहिलं सुभाषला विचार आणि मग पुढे जा. समजा म्हणजे हा त्याच्यामुळे कारण नॉलेज आहे का तर आहे, आणि असं नॉलेज नाही तर डीप नॉलेज आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेज आहे. स्वतः वैयक्तिक त्याच्याकडे गाय आहेत, खिल्लार मधलं टॉप मधला ब्रँड याच्या जवळ आहे आणि त्यातली नस त्याला माहिती आहे. त्यामुळं इथं काय म्हणजे डाऊटच नाही, विषयच नाही. गटाला जरी गाडी पळली तरी अंदाज फायनलचा परफेक्ट सांगणार दादा. तर आम्ही स्वतः 3 ते 4 मैदान करेक्टच होणार एवढा अनुभव आहे. नाही अनुभव आहे. शेठजी, नाशिकच्या मैदानात काय अपेक्षा राहते? नाही मी नाही जाणार. हिला म्हटलं, ही पण म्हणते काय अपेक्षा राहते? नाही जाणार नव्हती. मी म्हटलं एवढी लोक ते असं बोलवतात बाबा, ते नाही एवढा खर्च केलेला असतो, तुम्ही एक बैल चांगली टॉपचे बैलगाडा मालक आहे, तुम्ही जायला पाहिजे. आई जगाची इच्छा असते ना सगळ्यांनी यावं. हा भलं ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी नाही जमणार तर जिथं जिथं मोठे आहेत किंवा जिथं अशा ठिकाणी जावं. मी नाही जाणार पण हे जाणार आहेत आणि उत्तम मैदान होईल का तर त्यांचं ते नियोजन मी बघितली, परवा एक बाईट बघितली, छान आहे नियोजन, छान आहे, बक्षीस चांगले आहेत. धन्यवाद ताई. आणि असंच तुम्ही कायम गुलालात राहू आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो. आणि जे प्रेक्षक आहेत, चाहते, त्यांचं प्रेम कायम राजावरती आणि
तुमच्या संपूर्ण टीम वरती कायम राहील हीच आशा करतो. धन्यवाद. धन्यवाद.